उपवासाचे आशीर्वाद. उपवासाचे सामर्थ्य व त्यामधील आशीर्वाद. तुम्ही उपवास करता, पण तुम्हाला माहीत आहे का की उपवासात देव तुमच्यासाठी काय करतो? आज आपण त्याचे सामर्थ्य व त्याचे आशीर्वाद जाणून घेणार आहोत. योएल 2:12 वचन सांगते की आता तरी परमेश्वर म्हणतो, तुम्ही मनपूर्वक माझ्याकडे वळा. याचा अर्थ असा की उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणे नाही, तर पूर्ण मनाने देवाकडे वळणे आहे. मत्ते 6:16 सांगते, तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका. कारण उपवास करताना दिखावा करू नका, कारण तुमचा पिता गुप्तपणे तुम्हाला पाहतो आहे आणि तो तुम्हाला तुमच्या उपवासाचे फळ देईल. उपवासाचे 3 आशीर्वाद पुढीलप्रमाणे आहेत. देवाबरोबर आपली जवळीक वाढते. उपवास करताना आपले लक्ष देवाकडे जाते. आपण प्रार्थनेत जास्त वेळ घालवतो आणि आत्मिक शांती अनुभवतो. दुसरा आशीर्वाद, आत्मिक शक्ती मिळते. जेव्हा आपण शरीराला थांबवतो तेव्हा आत्मा मजबूत होतो आणि आपली निर्णय घेण्याची ताकद वाढते. तिसरा आशीर्वाद, आपली प्रार्थना अधिक प्रभावी होते. उपवास व प्रार्थना एकत्र असतील तर देव उत्तर देतो व अनेक वेळा अडचणीतून मार्ग निघतो. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आम्हाला उपवासात खरे मन दे. आमचे हृदय शुद्ध कर. आमच्या प्रार्थनांना उत्तर दे. आमच्या जीवनात तुझी शक्ती आणि आशीर्वाद प्रकट होऊ दे. येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन. जर हा संदेश तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.